इथल्या आतमधून जे आहे ना हे शंकराचं कोपेश्वर मंदिर आहे. हे जवळपास 1400 वर्ष पूर्वीचं आहे. हे मंदिर जे आहे ना हे शंकराचं कोपेश्वर मंदिर आहे. हे जवळपास 1400 वर्ष पूर्वीचं आहे. पण हिची जे नक्षीकाम आहे ते अजून पण जिवंत आहे. जोपर्यंत याचा भरपूर इतिहास आहे. बरीचशी माहिती घेतली आतमधून. जे गाईड आहे तिथं त्यांनी भरपूर माहिती दिली. जर कधी झालं तर एक वेळेस आयुष्यात इथं भेट द्या आणि बघा की पूर्वीचे कामं कसे होते आणि त्यात एक वेगळंच टॅलेंटनं त्यानं मंदिर बांधलं आहे. प्रत्येक 48 खांब आहेत. त्याच्यानंतर बाहेर 92 हत्ती आहेत टोटल. पूर्ण फिरलो, पूर्ण मंदिराचं हे केलं. खूप मस्त मंदिर आहे आणि एकदम शांत वातावरण आहे. आज वाढदिवस होता, त्या निमित्तानं मी घराच्या बाहेर पडलो. मग नरसोबाच्या वाडीत गेलो. तिथं दत्तात्रय महाराजांचं दर्शन घेतलं. मग इथं आलो आणि ही जी गोल घुमट दिसत आहे ना, याची एक वेगळीच एक हे आहे की इथं चंद्र पूर्ण मध्ये येते. हे नक्षी काम आहे पूर्ण बारीक बारीक. एकूण जर तुम्हाला यायचं असलं तर तुम्ही येऊ शकता, पाहू शकता. मिरजपासून हे 30-35 किलोमीटर आहे आणि पाहण्यासारखं आहे. कारण की इथं एवढं नक्षीकाम केलं आहे आणि एवढं विचाराच्या पलीकडे. दक्षिण दिशेला रेडी वाटले कोणती ती दक्षिण दिशेला रेडी वाटले कोणती ती यामध्ये परत मोहरा बसले कार्तिक स्वामी त्यांच्या पाठीवर त्यांची बायको मला दिसणार ते ब्रह्मचर्य त्यांना आपण म्हणतो षण्मुख किंवा षडाला